काय असतं ना, मुलांक म्हणजे तुमची स्वप्न आणि भाग्यांक म्हणजे स्वप्न पूर्ण करायला कोण मदत करेल तो ग्रह. एक मुलांकाला 2030 हा राजयोगकारक आहे. जसं वर्ष पण चंद्राचं, तुमचं मुलांक पण चंद्र, तर भावना जर अतिरेकी झाल्या तर त्या त्रासदायक होऊ शकतात. अंक 4. संशोधन करताना आम्ही अनेक तारखा पाहिल्या होत्या. आता आपण आपल्या प्रेक्षकांनाही सांगू की त्यांनी पण टॅली करावं. राहू हा महादशेने किंवा गोचरने तुम्हाला आल्याशिवाय तुमचं लग्न ठरूच शकत नाही. ज्यांनी 24 आणि 25 मध्ये शेअर घेतलेले असतील त्यांना राहूच्या वर्षात त्या शेअर्सचं प्रचंड लाभ होईल. मुलांक 7चं भविष्य काय म्हणतंय पुढचं पंचवार्षिक? राहू म्हणजे अटॅचमेंट आणि केतू म्हणजे डिटॅचमेंट. अतिशय उत्तम मुलांक म्हणजे मुलांक 7. तर शनिदेवांचं हे वैशिष्ट्य आहे, त्यांनी दिलेलं काढून घेत नाही. तर मुलांक 1 असेल, 3 असेल, 2 असेल किंवा 9 असेल, त्यांना 2026, 27, 28 विशेष लाभदायक. तुमचं मुलांक जर 4 असेल, 5 असेल, 6 असेल आणि 7 असेल तर 29, 30 अधिक लाभदायक. की जसं आपला सगळ्यांचा मुलांक भाग्यांक आहे तसा भारताचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा आहे का, किंवा त्यांच्यावर सुद्धा काय परिणाम होणार आहे? नमस्कार, मी लाईफ गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या मल्टी मिलियनियर पॉडकास्ट सिरीजमध्ये. मित्रांनो, आपण सगळ्यांनीच मागच्या वेळेला ज्योती जोशी मॅम यांना ऐकलेलं आहे. आपण पुन्हा एकदा त्यांना आपल्या चॅनलला बोलवलेलं आहे. आपण राशीनुसार मागच्या वेळेला सगळ्यांचं भविष्य बघितलं एका वर्षासाठीचं. या वेळेला आपण मुलांक आणि भाग्यांक म्हणजे अंकशास्त्र, न्यूमरोलॉजी या विषयावर बोलणार आहोत. सो ज्यांना आपली डेट बर्थ माहिती असेल, फक्त डेट ऑफ बर्थ माहिती असेल, ज्यांना आपली वेळ निश्चित माहिती नाही आहे, बाकीच्या गोष्टी मिसिंग आहेत, त्या सगळ्यांसाठी ही पॉडकास्ट खूप महत्त्वाची आहे. कारण अंकशास्त्रानुसार सगळ्या गोष्टी ॲक्युरेट येतात आणि त्या जर डॉक्टर आणि महागुरू ज्योती जोशी मॅमकडून असतील तर नक्कीच त्या तुमच्या फायद्याच्या असणार आहेत. सो मॅम, मी तुमचं खूप खूप स्वागत करते परत एकदा माझ्या चॅनलला, आणि तुम्ही परत एकदा आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. संपूर्ण चॅनलच्या सगळ्या मल्टीमिलियनियर प्रेक्षकांना सुद्धा खूप धन्यवाद. ही सिरीज तुम्ही पाहता आहात, लवकरच तुम्ही सगळ्या मिलेनियर होणार आहात. कारण कविता मॅडम त्या दृष्टीने ॲक्टिव्ह कार्य तुमच्यासाठी करीत आहेत. मॅडम, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही खूप छान पद्धतीने कार्य करीत आहात आणि तुमचे अनेक विषय असतात. आज अगोदर आपण राशी भविष्यावर बोललो, आज तुम्ही म्हणालात आपण मुलांक घेऊ. तर ठीक आहे, आज आपण मुलांकावर बोलूया. नक्कीच. कारण कसं आहे मॅम, बऱ्याच जणांना खूप गोष्टी मिसिंग असतात. आपला वेळ माहिती नसतो व्यवस्थित निश्चित काय आहे, किंवा काही वेळेला बऱ्याच गोष्टी त्यांना सांगता येत नाही. परंतु भविष्य तर सगळ्यांनाच ऐकून घ्यायचंय. मागच्या वेळी आपण एका वर्षाचं नियोजन आपलं बघितलं होतं. आपण या वेळेला पंचवार्षिक बोलूयात. 5 वर्षात काय होणार आहे लोकांच्या आयुष्यात. नक्की बोलूया, काहीच हरकत नाही. मुळात कसं होतं ना की वैदिक ज्योतिषशास्त्र आणि न्यूमरोलॉजी हे 2 वेगळे विषय झाले. वैदिक ज्योतिषशास्त्र राशी भविष्याने आपण खूप सखोल बोलतो. राशी भविष्याने मी 5 वर्षाचं 10 वर्षाचं भविष्य सांगत असते. पण आज तुमच्या कन्सेप्टमुळे कदाचित मी अंकशास्त्राने 5 वर्षाचं भविष्य सांगेल. बघूया आपल्या प्रेक्षकच्या मागणीनुसार. तुम्हाला जे वाटत असेल ते तुम्ही कमेंट करा, कविता मॅडमला सांगा, आपण नक्कीच करूया. आणि आजही आपण ती माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. कसं होतं ना की न्यूमरोलॉजी हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयाच्या माध्यमातून आपण मल्टीमिलेनियर होऊ शकतो का, हा प्रश्न आहे. कसं होतं ना, जेव्हा आपण 5 वर्षाचं नियोजन करतो, भारताने जेव्हा सर्वप्रथम पंचवार्षिक योजना काढली होती ती भारताला खूप फायदेशीर ठरली. कारण की ते पूर्वनियोजन असतं. नियोजनातून अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. त्याच पद्धतीने आज तुम्ही ही जी कन्सेप्ट मांडली आहे त्याच्यातून जर प्रत्येक आपल्या प्रेक्षकांनी नियोजन केलं 5 वर्षाचं तर मल्टीमिलियनियर होण्याच्या दिशेने टाकलेलं ते त्यांचं पहिलं पाऊल असेल. खूपच छान मॅम, खूप खूप थँक्यू. तुम्ही माझ्या शब्दांना मान देऊन एवढं छान एक्सप्लेनेशन दिलं. नक्कीच सगळे मन लावून कान लावून ऐकणार आहेत की नेमकं काय घडणार आहे. कारण भविष्य जाणून घ्यायचं आणि तेही 5 वर्षाचं
म्हणजे आपण इथे 1 महिन्याचं पण नियोजन करत नाही, परंतु ज्या वेळेला तुम्हाला 5 वर्षात तुमच्या लाईफमध्ये काय घडणार आहे माहिती असेल तर तुम्ही नक्कीच तुमची गणिताची वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार करू शकणार आहात. तर आपण जास्त वेळ न दवडता मॅमला विचारूयात की मुलांक 1 यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो आणि बरं. त्यांच्यासाठी हे 5 वर्ष कसे असणार आहेत. बरं. मुलांक एक ना सूर्यदेवांच्या अखत्यारीत येतं. सूर्योदेव म्हणजे दाता, हा. नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व दोन्ही हातांनी सकाळी रोज नवीन दिवस देणारे सूर्यदेव 1-10-19-28 या डेट मुलांक 1 मध्ये येतात. मग या बरं. 4ही तारखा वेगळ्या आहेत, 4ही तारखांचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे 1 म्हणून जेव्हा आपण मुलांक 1 कडे पाहतो तेव्हा ते शुद्ध सूर्याचा अंक असतो. मग सूर्याचे सगळे गुण त्यांच्यात असतात. इतरांनी कोणीही मदत मागितली तर यांचा हात द्यायला पुढे आलेला असतो कायम. सगळ्यात पुढे मदत करणारे मुलांक 1. मग जेव्हा 10 अंक येतो ना तेव्हा सूर्याच्या मुलांकासमोर 0 येतो की ज्याला आपण ब्रह्मांडाची ताकद मानतो. संपूर्ण ब्रह्मांडाची ताकद, कारण तो 1च्या समोर 0 येतो आणि म्हणून इथे सूर्यदेवाचं बळ वाढतं आणि सोबत थोडासा कधी इगोही वाढतो. बरोबर. 28 अंक जेव्हा येतो तेव्हा 2 आणि 8. 2 हा अंक चंद्राचा आणि 8 हा शनीचा. मग चंद्र म्हणजे मन आणि त्याच्या भोवती कठोर शनी आणि त्या दोघांचं नेतृत्व करणारे रवी. म्हणजे चंद्र, शनी, रवी असं एक सुंदर कॉम्बिनेशन 28 मध्ये येतं. आणि सगळ्यात सुंदर तारीख याच्यातली आहे 1 मुलांकाची, ती 19. म्हणजे या 4ही तारख्या चांगल्याच आहेत, 4ही मुलांक 1च्याच आहेत, परंतु 19 तारीख एका वेगळ्या पद्धतीने प्रभाव देते. बरं. 19 तारखेत काय होतं ना की सूर्याचा 1, 9 मंगळाचा. सूर्य म्हणजे राजा आणि मंगळ म्हणजे सेनापती. जेव्हा राजा आणि सेनापती एकाच दिशेने कार्यरत होतात तेव्हा त्या देशाचा, त्या समाजाचा, त्या प्रवृत्तीचा, सगळ्यांचा विकास होतो. त्या व्यक्तीचा तर होतोच होतो. त्यामुळे मुलांक 1 मध्ये हे 4 लोक येतात. 1, 10, 19 आणि 28. त्याचं थोडंसं जरी स्वरूप भिन्न आहे पण भविष्य या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तर मुलांक, त्याच्यानंतर येतो भाग्यांक. तर भाग्यांक कसा काढावा मला वाटतं ही बेसिक माहिती आपण थोडी देऊन द्यावी. चालेल. मुलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखाची एकाक्षरी बेरीज. ती बहुतेक सगळ्यांना माहिती आहे पण तरी काही जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आपण देऊ शकतो. आणि भाग्यांक म्हणजे तुमच्या एकूण जन्मतारखेची, मग त्याच्यात जन्मतारीख घ्या, जन्म महिना घ्या, जन्मवर्ष घ्या. उदाहरण म्हणून एखादी तारीख सांगा. 26-87. 26-6-87. ओके. 26 म्हणजे 2 + 6 8 + 6 14 अधिक 1987. बरोबर. 14 + 10 24 अधिक 8 32 अधिक 7 39. मग त्या 39ला पुन्हा आपण एकांकी करतो. 9 + 3 12. त्या 12ला पुन्हा एकांकी केलं तर 3 म्हणजे गुरुदेवाचा अंक. मग इथे काय झालं ना की शनी हा मुलांक झाला आणि गुरु हे भाग्यांक झाले. शनी हा परिश्रमाचा अंक, खूप परिश्रम करणार, हार्डवर्क करणार, सातत्यपूर्ण हार्डवर्क करणार. आणि गुरु हा ज्ञानाचा अंक. आता इथे काय असतं ना, मुलांक म्हणजे तुमची स्वप्न आणि भाग्यांक म्हणजे स्वप्न पूर्ण करायला कोण मदत करेल, तो ग्रह. आता इथे जेव्हा गुरुदेवांसारखा प्रचंड मोठा ग्रह, आता गुरुबद्दल आपण म्हणतो गुरु म्हणजे ज्ञानी, मानवी आयुष्यातील सगळे महत्त्वपूर्ण विभाग म्हणजे जन्म, शिक्षण, लग्न, त्याच्यानंतर पैसा, वास्तू, वाहन सगळेच गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. बरोबर. योग्य मार्गाने धनार्जन तेही गुरुदेवांच्या अखत्यारीत येतं. मग ही जी कोणी व्यक्ती असेल ज्यांची तुम्ही जन्मतारीख सांगितली, मला माहिती नाही कोणाची सांगितली, पण व्हॉट एव्हर परिश्रमी आहे, त्यांना गुरुदेव हे भाग्यांक म्हणून लाभले आहे. मग अशा व्यक्तीने थोडंसं गुरुचं सपोर्ट वाढवून घेतलं, कारण मुलांकाचं सपोर्ट नाही वाढत, तो तुमचं व्यक्तिमत्व असतं. मुलांकात तुम्हाला नियोजन करावं लागतं बरोबर आणि भाग्यांकाचा सपोर्ट वाढवायचा असतो, असं संतुलन असतं ते. तर या व्यक्तीने जर गुरुदेवांचं संतुलन थोडं वाढवून घेतलं तर खूप छान व्यक्ती आहे, खूप परिश्रमी आहे.
सो मॅम खूप छान माहिती सांगितली आणि खरं सांगू का मी माझीच बर्थ डेट सांगितली बरं. होती आणि अगदी अॅक्युरेट मी जशी आहे तसं मला तुम्ही वर्णन केलं. खूप छान. खूप थँक्यू. नाही, मी नाही केलं. हे आपले अंकशास्त्र जे आहे त्या अंकशास्त्रातलं ज्ञान आहे, कारण हे शास्त्रीय ज्ञान आहे आणि आम्ही तेच सांगतो की शास्त्र हे शास्त्र आहे. थँक्यू सो मच. खूपच छान. एक मुलांकाचं तर आपण बघितलं आहे आणि मुलांक आणि भाग्यांक कसं काढायचं मॅमने सांगितलं आहे. जरूर लक्ष द्या आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी काढून घ्या. सो आता एक अंकासाठी पुढील 5 वर्ष कसे असणार आहेत मॅम? बरं, एक अगदी हा थोडक्यात. सूर्यदेवाचा अंक आहे आणि 2026 हा जो अंक आहे, जे 2026चा जो स्वामी आहे तो सूर्याचा आहे. त्यामुळे कसं होतं ना की 2026ला ओव्हरऑल सगळ्यांनाच संघर्ष आहे. त्या संघर्षाची कारणं वेगळी आहेत. म्हणजे जसं गुरुदेवांची अतिचार गती आहे किंवा शनिदेवांचं मीनेतलं भ्रमण आहे, पण तरीसुद्धा इतर सर्व अंकांपेक्षा एक मुलांक सकारात्मक ठरेल, कारण की 2026चं स्वामित्वच एक अंकाकडे आहे. अर्थात 2026 प्रगतीचं संघर्षाचं आहे आणि नवीन योजना तुम्ही करणार आहात. विशेषतः जूनपासून ऑक्टोबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवर्धक यशवर्धक राहील. आता तुमच्याकडे आणायचे 4-5 महिने आहे. जर मुलांक 1च्या व्यक्तीने आता काहीतरी नियोजन केलं तर त्या नियोजनाला यश मिळण्याचा काळ लगेचच जूनपासून सुरू होऊन जाईल. म्हणजे 2026 मुलांक 1साठी बऱ्यापैकी चांगलं वर्ष आहे. इथे वैयक्तिक भाग्य आणि सामूहिक भाग्य हा फरक असतो. आत्ता आपण जे बोलत आहोत ते वैयक्तिक भाग्याच्या दृष्टीने बोलत आहोत, परंतु वैयक्तिक भाग्याच्या दृष्टीने बोलत असताना सामूहिकचा प्रभाव होतो. जसं देशाच्या पत्रिकेचा होतो, जागतिक पत्रिकेचा होतो, तर ते लक्षात ठेवा. परंतु 2026 हे मुलांक 1साठी अत्यंत भाग्यवर्धक आहे. नवीन क्रिएशन, नवीन आयडियाज, नवीन देण्याची प्रवृत्ती. म्हणजे मुलांक 1ची व्यक्ती काय करते ना, व्यवसायाचं नियोजन जेव्हा करते तेव्हा आपल्या व्यवसायातून समोरच्याला काय बेनिफिट होईल हा देखील त्यांचा एक विचार असतो. बरोबर. आणि मुलांक 1 सूर्याच्या अखत्यारीत येतो. सिंहासारखे लोक असतात, रुबाबात चालतात, त्यांना स्वतःच्या दिसण्याचं व्यक्तिमत्वाचा एक अभिमान असतो. तर ही छान अंक आहे आणि यशाचं वर्ष आहे. मग काय होईल ना की 2026 त्यांच्यासाठी यशाचं आहे. 2027 या वर्षाचं स्वामित्व चंद्रदेवांकडे आहे. मग चंद्र म्हणजे भावना, तरलता आणि मुलांक 1 म्हणजे कर्तव्य. बरोबर. तर ह्या कर्तव्यप्रधान व्यक्तींना भावना इमोशनॅलिटी फार मानवेल असं नाही, पण तरीसुद्धा त्यांचं कार्य उत्तम राहील. अनेक दृष्टीने ते विचार करतील आणि इमोशन हे महत्त्वाचेच असतात. मग समजा नेतृत्व करणाऱ्या लोकांनी आपल्या टीमच्या भावना ओळखल्या तर 2027 हे त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. वा वा, खूपच छान. त्यामुळे त्यांच्यासाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे, कारण 2027चे स्वामित्व चंद्र आहे. मग त्यानंतर येतो 2028. हे वर्ष येतं गुरुदेवांच्या अखत्यारीत. बरं. गुरुदेव हे मार्गदर्शक. होतं काय ना की कोणताही राजा जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा मार्गदर्शकासोबत चर्चा करतो, विचारविनिमय करतो. जनतेचं भलं कशात आहे, आपलं भलं कशात आहे याचा विचार होतो आणि एका दिशेने प्रगती होते. कारण रवी आणि गुरु हे आपसात मित्र आहेत. तर मुलांक 1चा स्वामी रवी आणि 2027चं स्वामित्व 28चं स्वामित्व गुरुदेवांकडे. त्यामुळे अर्थात 2028मध्ये मुलांक 1ची व्यक्ती अधिक प्रगती करेल, कारण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. आता कधी कधी काय होतं ना की मार्गदर्शक समोरून येतो, योग्य मार्गदर्शन करतो, स्वीकारलं पाहिजे. बरोबर आहे. अपॉर्च्युनिटी, संधी येतील, पण ओळखणं गरजेचं. तर मुलांक 1च्या व्यक्तीने 2028मध्ये या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं. खूप छान. त्याच्यानंतर 2029मध्ये काय होतं ना, 2 + 2 4 + 9 13 म्हणजे 4. तो अंक येतो राहूचा. आणि राहू म्हणजे अग्रेसिव्ह, धडाडी, मिळवणं. त्यामुळे मुलांक 1ची व्यक्ती खूप धडाडीने कार्य करेल. त्यांची जी स्वप्न आहे ती मिळवण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करेल. पण इथे एक थोडासा ट्विस्ट आहे.
ओके. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला छान मिळाले, 26, 27, 28. पण जो 29 वर्ष आहे ते राहूच्या अखत्यारीत आहे. आणि आपल्याला स्वरभानूची कथा माहिती आहे की स्वरभानूने जेव्हा अमृत प्राशन केलं तेव्हा त्याची चुगली करणारा ग्रह म्हणजे रवी आणि चंद्र. बरोबर. आता आपण जर आपलं बालपण आठवलं तर शाळेत कोणत्या शिक्षकाने मारलं हे लक्षात नसेल, पण शाळेत जर एखाद्या विद्यार्थ्याने आपली चुगली केलेली असेल ते लक्षात असतं. ते लक्षात असतं. तर इथे ते चुगली करणारा ग्रह रवी. त्यामुळे राहू हा रवीचा शत्रुग्रह येतो. बर. परंतु इथे काय झालं, राहूला भाग्य देणं भाग आहे, कारण तो भाग्यांक होईल त्या वर्षाचं, स्वामित्व त्याच्याकडे असेल. तर एक संघर्ष मुलांक 1ला 2029 मध्ये येईल. मग त्यांनी काय करावं की जे पहिले 3 गोल्डन वर्ष आहे त्याच्यात योग्य नियोजन करावं. हे लक्षात घ्यावं की 2029 मध्ये थोडा संघर्ष आहे, अडथळे जास्त आहे, अडचणी जास्त आहे, भ्रम निर्माण होतील. कारण राहू हा भ्रमाचा कारक आहे. तो खोटी स्वप्न दाखवतो, असं काहीतरी दाखवतो की असं करा असं होऊन जाईल, तसं होईल असं नाही. तर 2029 मध्ये कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण तिथे भ्रम होणार आहे. मग त्याच्यानंतर 2030 तर खूप सुंदर वर्ष आहे, ते सगळ्यांसाठीच सुंदर आहे. कारण 2030चं स्वामित्व जाईल बुध ग्रहाकडे. ओके. आणि मुलांक येईल 5, कारण 2 अधिक 3 5. इथे काय गंमत होते ना, 2030 जर आपण अशी फोडही केली तर 2 म्हणजे चंद्र, 3 म्हणजे गुरु, 2च्या शेजारी आला 0 म्हणजे 2ची ब्रह्मशक्ती वाढली, 3च्या शेजारी आला 0 त्याची पण शक्ती वाढली. बरोबर. या दोघांना एकत्रित करून 5 केलं तर 5 हा 1 ते 9 मध्ये अगदी सेंटर पॉइंट आहे. बरोबर. कारण अगोदर 4 अंक नंतर 4 अंक. त्यामुळे संतुलन साधणारा अंक हा 5 अंक आहे. बुध संवाद, कौशल्य, चर्चा, विचार विनिमय, एखाद्या गोष्टीचं योग्य समतोल साधणं, हे सगळं बुध ग्रहाच्या अखत्यारीत येतं. आणि बुध आणि रवी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आम्ही आमच्या वैदिक शास्त्रात त्याला म्हणतो बुधादित्य योग. वा वा वा. तो खूप मोठा राजयोग आहे. त्यामुळे एक मुलांकाला 2030 हा राजयोगकारक आहे. म्हणजे आत्तापर्यंत गेली 4 वर्ष तुम्ही जे काही कार्य केलात त्याचं संपूर्ण बेनिफिट घेण्याचं वर्ष 2030. खूपच छान, मस्त. असं मुलांक 1 साठी ते असेल. मुलांक 1चं पूर्ण 5 वर्षाचं पंचवार्षिक योजना मॅमने करून सांगितलेली आहे. बघा किती नशिबान आहात, फ्रीमध्ये एवढं अमूल्य ज्ञान मिळतंय. फक्त ते बघा आणि कमेंटमध्ये थँक्यू तरी ॲटलिस्ट म्हणा मॅमला की ज्यांनी तुम्हाला 5 वर्षाचं नियोजन करण्याची संधी दिली आहे आणि ॲक्युरेट तुम्हाला सांगितलं आहे. खूप छान मॅम. मुलांक 2 साठी आपण आता बघूयात. खूपच छान. मुलांक 2 हा चंद्रदेवाचा अंक आहे. 2, 11, 20 आणि 29 ओके. तारखांना जन्मलेले लोक मुलांक 2 मध्ये येतात. आता आपण काय पाहतो, चंद्रदेव कसे आहेत? शांत, शांत, प्रेमळ. आईचं कार्यकत्व चंद्रदेवांकडे, भावना, इमोशन. चंद्र रोज मोठा होतो, नंतर रोज लहान होतो. पटकन बदलणारा ग्रह म्हणजे चंद्र. आता होता जमिनीवर, आता गेला आकाशात. बहिणाबाई सांगून गेलेल्या. आता होता भुईवर. तर असा हा चंद्र. मनाचं कारकत्व ज्या ग्रहाकडे आहे तो चंद्र. आईचं कारकत्व, प्रेमाने संगोपन करणारी ती माता. दुधाचं कारकत्व चंद्रदेवांकडे. तर अतिशय चांगले लोक हे असतात. प्रत्येक गोष्ट इमोशनने विचार करतात. 2 मुलांकाच्या व्यक्तीला आम्ही नेहमी सांगतो की इमोशनने विचार करू नका. आणि आई सगळ्यांसाठी करते. आईसाठी कोणी करतं का? खूप कमी. नाही करत, फारसं नाही करत. फारसं नाही करत. म्हणजे आईने जेवढं दिलेलं आहे त्याला जर आपण काउंट केलं तर आपण जे रिफंड करत असतो काहीच नसतं, 0% असतं. तर इथे मुलांक 2च्या व्यक्तीने हे लक्षात घ्यावं की हे तुमचं भाग्य आहे की तुम्ही सगळ्या जगासाठी करा, सगळ्यांसाठी करा. कोणी आपल्यासाठी करेल हा विचारच करू नका. बापरे. म्हणजे समर्पण भावना आवश्यक, कारण ते त्यांचं नैसर्गिक भाव आहे. होतं काय ना, मुलांक 2ची व्यक्ती प्रेमळ असते, सगळ्यांसाठी करते. कोणी आलं की त्यांचं प्रेम अत्यंत उत्स्फूर्त असतो. तू खाल्लंस का, तू हे केलं का, तुझं काही दुखतंय का, असं सगळी काळजी त्यांना असते.
पण समोरून त्यांना मिळत नाही आणि मग ते कधीतरी विचलित होतात. तर मुलांक 2ने हे लक्षात घ्यावं की अपेक्षाच करू नका, मग तुम्ही सुखी होतात. कारण की तुमचं आयुष्य हे अत्यंत सकारात्मक असतं. मुलांक 2ची व्यक्ती सर्व लोकांमध्ये प्रिय असते. तुमची पटकन प्रसिद्धी होते, पटकन प्रतिष्ठा वाढतं, लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी सहज येतात. बरोबर. तर हे सगळं अल्टरनेटिव्ह बेनिफिट तुम्हाला असतात. फक्त त्याचं एकच गोष्ट लक्षात घ्या की जसं प्रत्येक मुलांकाला एक एक नियम असतो, तसं मुलांक 2ने रिटर्नची अपेक्षा करू नये. बरोबर. आता 2026 सूर्यदेवांचा अंक. सूर्य म्हणजे राजा आणि चंद्र म्हणजे राणी. त्यामुळे अर्थातच मित्राचं वर्ष असल्यामुळे 2 मुलांकाला बऱ्यापैकी चांगलं जाणार आहे आणि हे चांगलं वाढणार आहे जून ते ऑक्टोबरच्या काळात. कारण तेव्हा गुरुदेवांचं भ्रमणसुद्धा कर्क राशीतून होणार आहे की जी चंद्राची रास आहे. त्यामुळे तो काळ कर्क राशीला 2 मुलांकाला अतिशय सकारात्मक ठरेल. 2026 नंतर येईल 2027 वर्ष जे चंद्राचंच आहे. त्यामुळे चंद्रासाठी 2 मुलांकासाठी अत्यंत भाग्यवर्धक वर्ष असेल. सगळ्यात मोठी प्रगती तुमची होईल. या वर्षात तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील. तुम्हाला जे वाटत असेल की माझ्या मुलाने येऊन माझ्याजवळ बसावं ते पूर्ण होईल. अशा छोटे छोटे जे स्वप्न असतात 2 मुलांकाच्या व्यक्तीचे ते सगळे पूर्ण होतील. फक्त एकच होतं की कोणतीही गोष्ट जेव्हा अतिरेक होते तेव्हा तिचा साईड इफेक्ट येतो. जसं वर्ष पण चंद्राचं, तुमचं मुलांक पण चंद्र, तर भावना जर अतिरेकी झाल्या तर त्या त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे अनेक वेळा हृदयापेक्षा मेंदूचा वापर अधिक करा विचार करताना, निर्णय घेताना. 2 मुलांकासाठी 2027 हे उत्तम वर्ष आहे. मग त्याच्यानंतर 2028 2 + 2 4 + 8 12 म्हणजे आले 3. तर गुरुदेवांचं वर्ष. चंद्र आणि गुरु. चंद्र आणि गुरुला आम्ही म्हणतो गजकेसरी योग. जसं तेव्हा तिथे एक बुधादित्य योग होत होता, तसं जेव्हा गुरु आणि चंद्राचं कॉम्बिनेशन येतं तेव्हा होतो गजकेसरी योग. हत्ती घोडे सर्व म्हणजे आजच्या काळात जेव्हा आपण काळानुसार विचार करू तर वाहन सुख, वास्तू सुख असं सगळं सुख देणारं वर्ष म्हणजे गुरुदेवांचं वर्ष. लक्झरीज अट्रॅक्ट होणार आहेत. लक्झरी आणि योग्य मार्गाने प्राप्त केलेली लक्झरी. म्हणजे कसं असतं ना, शुक्र म्हणजे धनार्जन लक्झरी आणि गुरु म्हणजे योग्य मार्गाने अर्थार्जन. तर ते वर्ष असेल गुरुचं आणि तुमचा मुलांक आहे 2. त्यामुळे मुलांक 2साठी गुरुदेवांचं वर्ष ज्ञान देणारं, शिक्षण देणारं. म्हणजे तुम्ही कितीही शिक्षित असाल ना तर तुम्हाला असं वाटेल की अजून मी काय शिकू शकतो. माझ्याकडे असे लोक येतात, असे जेव्हा ग्रहयोग झालेले असतात, मस्त छान पॅकेज चालू असतं, मोठ्या पोस्टवर जॉब चालू असतो आणि मग विचारतात मी हे शिकून घेऊ का? तसं मुलांक 2ला गुरुदेवांच्या वर्षात होईल की मी हे शिकून घेऊ का. ती नैसर्गिक इच्छा तुमची निर्माण होईल. निसर्ग अशा इच्छा यासाठी निर्माण करतो की निसर्गाला तुम्हाला प्रगती द्यायची असते. बरोबर. मग त्यामुळे मुलांक 2ने हे लक्षात घ्यावं आणि त्या वर्षी भरपूर अभ्यास करावा, नवीन शिकावं आणि यशस्वी व्हावं. खूप छान, मस्त. मग त्यांचं 2028 29 30 बरं कसं जाणार आहे? 2028 जे गुरुदेवांचं वर्ष होतं त्याचं आपण बोललो. आता 29. तर 2029 मध्ये ते वर्ष येते राहूचं. 9 + 2 11 + 2 13 म्हणजे 3 + 1 = 4 म्हणजेच राहू. मग आता होतं कसं ना की चंद्र आणि राहू. चंद्र मन कोमल आणि राहू हा अगदी कर्तव्य कठोर ग्रह, अग्रेसिव्ह, धडाडी, मला पाहिजे आणि मलाच पाहिजेपर्यंत जाणारा ग्रह म्हणजे राहू. त्यामुळे इमोशनल बॅलेन्स कमी होणं हे वर्ष होईल. म्हणजे आता जर आपण मुलांक 2साठी पाहिलं तर 2026 चांगलं, 27 चांगलं, 28 चांगलं म्हणजे 2026 कर्तृत्वाचं, 2027 इमोशनचं, 2028 ज्ञानाचं, 2029 संघर्षाचं आणि 2030 प्रचंड मोठ्या लाभाचं. वा वा वा. कारण की 2030 मध्ये 2 + 3 5 मुलांक येईल बुध आणि बुध आणि चंद्र यांचं जेव्हा अंकशास्त्राने आपण अभ्यास करतो 2 + 5
तर प्रगतीचं वर्ष ठरतं. म्हणजे बुधदेव संतुलन सांभाळत असतात आणि ते तुमच्या भावनांना, इमोशनला शब्दरूप देतात. अरे वा वा. कारण आपले इमोशन योग्य शब्दांमध्ये व्यक्त करणं हम्म. ही कला बुधदेव 2 मुलांकाच्या व्यक्तींना 2030 मध्ये देणार आहेत. मग त्यांच्यापैकी काही लेखक असतील, काही वक्ते असतील, त्यांना नवीन व्यासपीठ मिळतील. व्यापारी असतील, त्यांचा व्यापार 2030 मध्ये, 28 मध्ये, 2027 मध्ये प्रचंड प्रगती करेल. नोकरी पेशा असतील, त्यांना अधिकारपद मिळेल. सहकारी त्यांच्यासोबत चालायला लागतील. विवाह इच्छुक असतील, त्यांचे विवाहाचे योग देखील निर्माण होतील. विशेषतः 2027 आणि 2030 हे 2 वर्ष त्यांना अधिक सकारात्मक ठरतील. वा. म्हणजे 2 मुलांक सर्वार्थाने लाभदायक ठरतील. खूप छान, मस्त. 2 मुलांक बघा, अप्रतिम सांगितलेलं आहे. इम्प्लिमेंट करा, आयुष्य बदलणार आहे. होय, खूपच छान मॅम, थँक्यू सो मच. आता आपण वळूयात मुलांक 3 कडे, बरं. की 3च्या लोकांना 2 पुढचे 5 वर्ष. मुलांक 3 म्हणजे गुरुदेवांचा अंक. हां. मार्गदर्शक, ज्ञान देणारे, सगळ्यांना सांभाळून घेणारे, घरातील सगळ्यात जबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे गुरुदेव. आयुष्यातील सगळ्या सकारात्मक बाबी येतात त्या गुरुदेवांच्या अखत्यारीत. तर आता 2026 हे रवीचं वर्ष. गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि रवी म्हणजे राजा. त्यामुळे 2026 मुलांक 3 साठी चांगलंच आहे. त्याचा आपण अनेक वेळा अभ्यासही केलेला आहे. आणि आता जेव्हा गुरुदेवांचं भ्रमण कर्क राशीतून होईल तेव्हा मुलांक 3 साठी ते अधिक लाभदायक ठरेल. अरे वा. त्याच्यानंतर 2027चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो चंद्राचा अंक. चंद्र आणि गुरु यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे. त्यामुळे मुलांक 3 साठी 2027 हे इमोशनली प्रगती करणारं, वैवाहिक सौख्याचं, नात्यामध्ये जर तुमच्या अगोदर काही संवाद झाले असतील, गैरसमज झाले असतील तर ते गैरसमज दूर होतील. घरातील नाती समृद्ध होतील. वास्तुसुखाचं, वाहन सुखाचं, असं अनेक अर्थाने लाभदायक गुरुदेवांसाठी किंवा मुलांक 3 साठी ते वर्ष ठरणार आहे. त्याच्यानंतर 2028 ते गुरुदेवांचाच अंक. गुरुदेवांसाठी अति लाभदायक. म्हणजे 3 मुलांकाची व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रात काही कार्य करू इच्छित असेल, मार्गदर्शक असेल, कोणत्याही पद्धतीने मार्गदर्शनाचं कार्य करत असेल तर ते वर्ष खूप उत्तम ठरेल. संततीची अभिलाषा असेल तर ती पूर्ण होईल. शिक्षण पूर्ण होईल. शिक्षणात अडथळे आलेले असतील अगोदरच्या काळात तर ते बाजूला सरकतील. नोकरी पेशा व्यक्तींना नोकरी मिळण्याचे आणि प्रगती करण्याचे देखील योग निर्माण होतील. अनेक अर्थांनी 3 मुलांकासाठी गुरुदेवांचा अंक लाभदायक ठरेल. कारण त्यांचा स्वामी पण 3 आणि वर्षाचा स्वामी पण 3च असेल. ओके. त्यामुळे ते वर्ष मुलांक 3 साठी अत्यंत लाभदायक ठरेल. त्याच्यानंतर येईल वर्ष 2028 नाही 29. 28 म्हणजे गुरुदेवांचा अंक झाला. 29 म्हणजे राहू. आता इथे काय होतं, गुरु आणि राहू त्याला आपण म्हणतो चांडाळ योग किंवा दोष. इथे काय होतं ना, गुरु म्हणजे सात्विकता, निर्मळता, स्वच्छ मन आणि राहू हा राक्षस ग्रह आहे. बरोबर. त्यामुळे ते कॉम्बिनेशन कुठेतरी विरुद्ध होतं. मित्र नाहीत ते दोघं, एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. मग 2 शत्रूचं कॉम्बिनेशन तिथे येईल. अर्थात एकीकडे मुलांक 3ला प्रचंड प्रगती करावी अशी आंतरिक इच्छा होईल आणि राहू त्यांना अडथळे आणेल. ओके. तर ठीक आहे ना की 26, 27, 28 तुम्हाला उत्तम जाणार आहे. 29 थोडं संघर्षाचं जाईल आणि 2030 सगळी भर काढून देईल. वा वा. कारण तिथे गुरु आणि बुध असं एक सुंदर कॉम्बिनेशन असेल. 2030 या वर्षाचा वर्षांक आहे 5 म्हणजे बुधदेवांचा अंक. अर्थात 2030 मध्ये मुलांक 3ला प्रचंड लाभ होतील, सर्वार्थाने होतील. तुम्ही जे काही स्वप्न पाहिलेले आहेत गेली 4 वर्ष ते पूर्ण होतील. किंवा राहूच्या अखत्यारीतल्या वर्षात जो संघर्ष तुम्ही सहन केलेला आहे, जो काही त्रास सहन केलेला आहे तो त्रास निवळेल आणि एका उंचीवर तुमचं आयुष्य जाईल. खूपच छान. अगदी भाग्यकारक आहे सगळंच. 2029ला थोडा संघर्ष सोडला तो तर सगळ्यांना म्हणजे असतोच.
सुख आणि दुःख या दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत, असल्याशिवाय आयुष्य गोड होत नाही. या बाबतीत परंतु- एक गोष्ट सांगेल, सुख हा. आणि दुःख, दिवस आणि रात्र हे मानवी आयुष्याचे अविभाज्य भाग आहे. म्हणजे मानवी आयुष्य हे कायम चक्रामध्ये फिरतं. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला सुख दुःख, चांगला काळ वाईट काळ हे गृहीत धरून फक्त नियोजन करायचं असतं. आम्ही काय सांगतो ना की चांगला काळ आहे ना, संधी घ्या. वाईट काळ आहे ना, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. खूप छान, खूप छान. अगदी छान मॅडमने आपल्याला सल्ला दिला आहे आणि जरूर ऐकावा, कारण खूपच आपल्याला उपयोगी ठरणार आहे. सो 1, 2 आणि 3 मुलांक बघितले, ज्यांच्यासाठी अतिशय अप्रतिम असं आहे पुढचं पंचवार्षिक त्यांचं. होय. तर आपण आता बोलूयात अंक 4. 4 इथे थोडा बदल होईल. ओके. कारण मुलांक 4 म्हणजे राहूचा अंक आणि 2026 रवीचं वर्ष, 2027 चंद्राचं वर्ष, 2028 गुरुचं वर्ष. तर या तिघांचं राहूशी कुठेतरी एक नैसर्गिक शत्रुत्व आहे. पण इथे गंमत काय होतं ना की राहूच्या वर्षात राहू किंवा राहू रविदेवांच्या वर्षात तो देखील सकारात्मकता आणतो. कारण इथे मुख्य व्यक्ती राहू आहे. राहूला रवी खूप त्रास देणार नाही किंवा चंद्रही खूप त्रास देणार नाही किंवा गुरुदेव पण त्रास देणार नाहीत, कारण ते सगळे शुभ ग्रह आहेत. तसे रवी अग्रेसिव्ह आहे पण शुभ आहे, देवग्रह आहे. शुभ म्हणण्यापेक्षा देवग्रह आहे. त्यामुळे मुलांक 4 साठी हे जर 5 वर्ष आपण अभ्यास केला तर खूप उत्तम असतील. ज्यांची जन्मतारीख 4 आहे, 13 आहे, 22 आहे, त्यांचा मुलांक 4 येतो. मग याचा थोडा बदल पण असतो. तर ज्यांचा मुलांक 4 म्हणजे ते शुद्ध राहू. ओके. राहूची अग्रेसिव्हनेस त्यांच्यात असतो. मी मिळवेल, मी मिळवणार आणि त्यासाठी पाहिजे तेवढे परिश्रम करणार, ही प्रवृत्ती त्यांची असते. 21व्या शतकाचा राजा म्हणून आपण राहू ग्रहाकडे पाहतो. अनेक वेळा राहूला नकारात्मक मानलं जातं, परंतु मध्ये आम्ही आमच्या संस्थेत संशोधन केलं होतं. संशोधन करताना आम्ही अनेक तारखा पाहिल्या होत्या. आता आपण आपल्या प्रेक्षकांनाही सांगू की त्यांनी पण टॅली करावं. राहू हा महादशेने किंवा गोचरने तुम्हाला आल्याशिवाय तुमचं लग्न ठरूच शकत नाही. बापरे. ही गोष्ट सगळ्यांना असंच वाटतं, बापरे असं कसं, पण ही फॅक्ट आहे. महादशेने अंतर्दशेने जर राहू सक्रिय असेल किंवा गोचरने सक्रिय असेल तरच तुमचं त्या वर्षी विवाह ठरतो. आता हे टॅली कसं करायचं, तर प्रत्येकाने काय करायची, आपली विवाहाची तारीख काढायची, पत्रिका पाहायची आणि पत्रिकेत महादशा अंतर्दशेत राहू कुठे होता ते चेक करायचं आणि तुम्हाला काय निष्कर्ष सापडला तो मॅडमला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं. नक्कीच सांगा. तर राहू हा वाईट ग्रह नाही आणि 21व्या शतकात त्याचं महत्त्व सर्वाधिक आहे. आता काय झालंय, 26 वर्ष रविदेवांचं, तर राहूला रवीचं एक जे सकारात्मक गुण आहेत ते प्राप्तच होणार आहेत. राहूने थोडं धैर्य बाळगावं, प्रगती सुरू राहील. त्याच्यानंतर चंद्राच्या वर्षातही थोडा संघर्ष आहे, थोडं इमोशन आणि थोडं राहू विरोधाभास असतो. मात्र सौम्य प्रगती होत राहील आणि यांच्यासाठी खरं प्रगतीचं वर्ष येईल ते 2029 आणि 2030. कारण राहू देवांचंच जेव्हा वर्ष येईल 2029, त्या वर्षात राहूची किंवा राहू मुलांक असलेल्या सगळ्या व्यक्तींची प्रचंड प्रगती होईल. कारण 13 मुलांक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 13 मुलांकामध्ये 1 आणि 3 म्हणजे रवी आणि गुरु येतात. आणि 22 जेव्हा म्हणतो तेव्हा 2 अधिक 2 म्हणजे चंद्राचा प्रभाव कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येत असतो. तर या सगळ्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मुलांक 4 साठी 2026, 27, 28 प्रगतीचे, सौम्य प्रगतीचे, परिश्रमाचे त्या मानाने, म्हणजे 1 रुपयाचे परिश्रम कराल तर 70 पैसे नफा होईल. बरं. हां, पण 2029-30 मध्ये तुम्ही 1 रुपयाचे परिश्रम कराल तर 2 रुपये फायदा होईल. वा. म्हणजे हे टक्केवारीत आपण सोपं करण्यासाठी सांगतोय की तुम्ही पटकन काउंट करू शकाल. तुम्ही लिहून ठेवू शकतात की आता 2026 मध्ये तुम्ही एकूण जेवढं परिश्रम केले, जेवढे केलं त्याचं काउंट केलं तर त्याचा 70% लाभ आहे. 27 मध्ये 70% आहे, 28 मध्ये 70% आहे आणि 2029 मध्ये परिश्रमाच्या 200% आहे.
वा वा वा. दुप्पट आहे आणि 2030मध्ये दुप्पट आहे. तर ही एक खूप म्हणजे याला सकारात्मक किंवा नकारात्मक हे प्रेक्षकांनी ठरवावं. पण सुरुवातीचे 3 वर्ष संघर्षाचे आणि नंतरचे 2 वर्ष लॉटरी लागल्यासारखे असे मुलांक 4साठी राहतील. खूप छान मॅम, आपण 4 पर्यंत बघितलं आहे. आता मुलांक 5 साठी येणारे 5 वर्ष कसे असणार आहेत किंवा तो खूपच 5 छान. कसा असतो? सगळ्यात सेंटरला येणारा अंक म्हणजे 5, कारण 1 ते 4 मग 5 आणि मग 6 ते 9 म्हणजे मुलांक 5 ची व्यक्ती संतुलन ठेवते, सगळ्यांना सांभाळून चालते. त्यामुळे मुलांक 5 जर असेल तर जवळपास सर्व अंकांसोबत त्यांचं सुनियोजित कार्य सुरू असतं. अर्थात मुलांक 5 हे अत्यंत नेहमीच प्रगती करतात, कारण बुध ग्रह राजकुमार आहे, बरोबर. संवाद कौशल्य आहे. पहिला पत्रकार हा बुध ग्रहाच्या अखत्यारीत येतो, तो म्हणजे नारद मुनी. आजही लेखक, कवी, वक्ते हे सगळे येतात ते बुध ग्रहाच्या अखत्यारीत. बुध ग्रह ज्यांच्या प्रबळ असेल किंवा मुलांक 5ची व्यक्ती जिथे उभी असते ती बोलत असते, आजूबाजूचे लोक ऐकत असतात. हे गुण त्यांच्यात आहे. संवाद कौशल्याने जगातील अशक्य वाटणारी गोष्ट तुम्ही शक्य करून टाकतात. म्हणजे एखाद्याला एखादा विषय समजून सांगायचा असेल तर मुलांक 1ची व्यक्ती असेल ना तर ती जाऊन आदेश देईल, जा हे करून टाक. मुलांक 2ची व्यक्ती म्हणेल प्लीज करता का, मला छान वाटेल. मुलांक 3ची व्यक्ती असेल ना तर ती म्हणेल हे करणं तुमच्यासाठी ना लाभदायक आहे. ते कसं लाभदायक आहे ते सांगेल. मुलांक 4ची व्यक्ती तुम्ही करता का, मी करू, किंवा डायरेक्ट करून टाकेल. पण मुलांक 5ची व्यक्ती समोरच्याला नीट समजावून सांगेल की हे किती उत्तम आहे. म्हणजे हिमालयात जाऊन बर्फ विकण्याची कला यांच्यात आहे. हिमालयात जाऊन बर्फ विकू शकतो. तर हे कौशल्य त्यांच्यात आहे. तर मुलांक 5 सगळ्यांशी जुळवून घेतात. म्हणून अर्थात 2026 रवीचं वर्ष त्यांना लाभदायक, प्रगतीदायक आहे. 2027 हे चंद्राचं वर्ष, चंद्र बुध छान जोडी असते, तेही लाभदायक राहील. 2028 गुरुदेवांचं वर्ष, जसं आपण अगोदर बोललो गजकेसरी योग होतो. 2029 राहूचं वर्ष. आता इथे कसं होतं ना, राहू आणि बुध यांची पण मैत्री आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे राहू आणि बुध असलं तरी 2029 सुद्धा बुध 5 मुलांकाला चांगलं जाईल. आणि 2030 हे बुधदेवांचंच वर्ष. ओके. त्यामुळे 5 मुलांकासाठी हे 5 वर्ष गोल्डन 5 वर्ष आहेत. त्यांनी छान नियोजन करावं, आयोजन करावं, त्यांची जी स्वप्न असतील ती लिहून काढावी. लिहून काढण्याचं प्रचंड सामर्थ्य असतं. बरोबर. तर त्यांनी ती लिहून काढावी. 5 वर्षात, पहिल्या वर्षात 10% पूर्ण होतील, दुसऱ्या वर्षात जवळपास 18 ते 20% पूर्ण होतील, तिसऱ्या वर्षात अचानक 40% जाईल, चौथ्या वर्षात 70% जाईल आणि 5व्या वर्षात 100%ला ते पोहोचतील. कारण 5वं वर्ष त्यांचंच आहे. त्यामुळे मोठी प्रगती तिथे 5 मुलांकाच्या व्यक्तीची होताना आपल्याला दिसते. खूपच छान, मस्तच. 5 वर्ष म्हणजे काही राशींना एखादं वर्ष खराब आहे, संघर्षाचं आहे, थोडं एक्स्ट्रा करावं लागेल. पण हे असे आहेत की यांना काही सुद्धा वेगळं करण्याची गरज नाही. नाही, यांना जास्त नियोजन आणि जास्त कार्य करण्याची गरज आहे. हो, पण त्यातनं सफलता आहेच आहे. आम्ही असं म्हणतो की जेव्हा तुमचा काळ चांगला आहे तर त्या काळाचा उपयोग करून प्रगती साधून घ्या. तर मुलांक 5साठी प्रगतिकारक वर्ष आहे. त्यांनी छान प्रगती साधावी. खूपच छान, अप्रतिम. आता आपण वळूयात नंबर 6, 6. मुलांक 6 कडे. शुक्रदेवांचा अंक. ओके. पैसा, पद, प्रतिष्ठा, लक्झरी आयुष्य, वाहन, कोणतंही लक्झरी आयुष्य म्हणजे शुक्र, सौंदर्य म्हणजे शुक्र, कला म्हणजे शुक्र. 2026 हे वर्ष शुक्रदेवांसाठी प्रगतीचं आहे, मात्र धोकेदायकही आहे. म्हणजे मोठे 1-2 कलाकार संकटात येतील असं हे वर्ष आहे. कलाकारांवर संकट आहे. म्हणजे 2026 कलाकार आणि राजकारणी व्यक्तीसाठी संकटाचं, हे आपण मागेही बोललो. तर 2026 हे वर्ष संकटाचं आहे, मात्र सर्वसाधारण आर्थिक विकास होत राहील आणि विशेषतः या वर्षाच्या दुसऱ्या 6 महिन्यात अधिक विकास होईल.
तर आता दुसरं 6 मैल जवळच आलेलं आहे. त्यामुळे शुक्रदेवाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुलांक 6साठी 2026 उत्तम आहे. मुलांक 6मध्ये 6 येतं, अर्थात 15 येतं आणि 24 येतं. मग 6 म्हणजे शुद्ध शुक्र, 15 म्हणजे रवी अधिक बुध म्हणजे शुक्र, आणि 24मध्ये चंद्र, राहू आणि शुक्र. तर ह्या कोणत्याही वर्षाचा विचार केला ना तर शुक्रासाठी प्रगतीचा आहे. शुक्र म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य. तर त्यांच्यासाठी मुलांक 6साठी 2026 सर्वसामान्य प्रगतीचं, थोडं संघर्षाचं, थोडं अडथळ्यांचं, कलाकारांसाठी थोडं संकटाचं. 2027 हे चंद्राचं वर्ष येतं. आपल्या एकूण ग्रहांमध्ये चंद्र आणि शुक्र हे 2 स्त्री ग्रह मानले जातात. मग 2 बायका बसल्या की मस्त गप्पा करतात. त्यामुळे 2027 मुलांक 6साठी चांगलं आहे. त्याच्यानंतर 2028 गुरुदेवांचं वर्ष आहे. ते देवगुरु बृहस्पती आणि हे राक्षस गुरु शुक्राचार्य. शुक्र ग्रह गुरुच्या राशीत जाऊन उच्चीचा होतो. मग गुरुच्या वर्षात शुक्र उच्चीचाच होईल. बरोबर. अर्थात गुरुच्या मीन राशीत जाऊन शुक्र ग्रह उच्चीचा होतो. कारण दोन्ही गुरु आहे. एक गुरु दुसऱ्या गुरुचा सन्मान करत असतो. जर ते खऱ्या अर्थाने ज्ञानी असले तर त्याला अनुसरून गुरुचं वर्ष शुक्रदेवांना 6 मुलांकाला चांगलंच जाईल. त्याच्यानंतर येईल राहूचं वर्ष. राहू आणि शुक्र हे पुन्हा मित्र आहे. त्यामुळे अर्थातच शेअर मार्केट असेल किंवा अनेक पद्धतीने पैसा प्राप्त करणं, सोन्यातून बेनिफिट घेणं, किंवा आत्ता 2026मध्ये ज्यांनी शेअर घेतलेले असतील किंवा 26पेक्षाही ज्यांनी 24 आणि 25मध्ये शेअर घेतलेले असतील त्यांना राहूच्या वर्षात त्या शेअर्सचा प्रचंड लाभ होईल. अरे वा. म्हणजे 2029ला पण ते घेतलेले असावे 2024ला, कारण त्याचे तसे रूल आहेत. 25ला घेतलेले शेअरही फायदेशीर आहेत, 26ला घेतलेले फायदेशीर आहेत. मग आता जे शेअर मार्केटमध्ये काम करतात ना त्यांनी 2029ला टॅली करावं. 2024चे त्यांना अधिक फायदेशीर ठरतात. अरे वा. पण 26चा थोडा फायदा देतील. तर 29 हा शेअर मार्केटसाठी चांगलं वर्ष आहे. गोल्डसाठी किंवा 2026 पण आपण मागच्याही पॉडकास्टमध्ये बोललो होतो की चांदीसाठी सगळ्यात लाभदायक, सोन्यासाठी पण प्रगतिकारक आणि चांदीसाठी विशेष प्रगतिकारक. मला तेव्हा माझं असं एक वाक्य आठवतं की चांदी ही सोन्याची जागा घेईल, असं काहीतरी आपण मागच्या पॉडकास्टमध्ये. कधी कधी काय होतं ना, इतक्यांदा आम्ही पॉडकास्ट करतो तर कोणत्या प्लॅटफॉर्मवर काय बोललो हे थोडंसं विसरायला होतं. पण चांदी ही सोन्याची जागा घेईल हे माझं मत होतं आणि ते घडताना दिसतंय. आणि त्याच्यात मी अजून सांगितलं होतं थोडं अचानक उतार चढाव येतील, तेही घडताना दिसतंय. 4 लाखावर गेलेलं चांदी आता 2.65 काहीतरी आले. पण काही काळजी करू नका, ती पुन्हा प्रगती करणार आहे. आणि सोन्याचे सुद्धा भाव जरा आता कमी झाले, पुन्हा वाढणार आहे. ओके. आणि हा काळ आपण दिला होता की असं उतार चढाव मोठा येणार आहे, पण तरी ऍट द एंड ऑफ द डे ती पुन्हा वाढणार आहे. ओके. म्हणजे हे आपण घाबरण्याचं कारण नाहीये लोकांना. खूप लोक स्ट्रेसमध्ये आहेत, एवढे गुंतवलेत आणि कमी झाले. हो. तर कसं असतं ना की थोडं धैर्य बाळगावं लागेल. रवीचं वर्ष आहे. रवी तुम्हाला धैर्य शिकवायला आलेला आहे. बरोबर. सूर्य येतो तर शांतता ठेवा. तुम्हाला त्याचं खूप मोठ्या प्रमाणात पुढे लाभ होताना दिसतंय. सोने, चांदी, शेअर मार्केट हे सगळं आपल्याला लाभ देतील 2029 आणि 2030मध्ये. विशेषतः 2029मध्ये जेव्हा राहूचं वर्ष असेल तेव्हा प्रचंड लाभ देतील. त्याच्यानंतर 2030मध्ये पुन्हा बुध ग्रहाचं वर्ष येईल. शुक्र बुध यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे, किंवा आम्ही त्याला वैदिक ज्योतिषमध्ये लक्ष्मीनारायण योग म्हणतो. बरोबर. काय होतं ना, वैदिक ज्योतिष आपण कोणत्याही पद्धतीने, आता आपण अंकशास्त्राने चाललो, न्यूमरोलॉजीने चाललो, पण वैदिक ज्योतिषाचे जे काही योग असतात ते सर्वत्र दिसतात आणि घडतात. जसं आता आपण जे जे योग बोललो ना ते योग त्या मुलांकाच्या व्यक्तीला त्या वर्षात नक्की बघायला मिळतील. डेफिनेटली बघायला मिळणार. तर लक्ष्मीनारायण योग 6 मुलांकाच्या व्यक्तीला 2030मध्ये मिळेल. तो अतिशय शुभयोग मानला जातो. ज्योतिषशास्त्रातले काही महत्त्वाचे जे शुभयोग आहे त्याच्यात लक्ष्मीनारायण योग येतो. तर एकंदरीत
मुलांक 6साठी 5ही वर्ष चांगले आहे. सुरुवात थोडी संघर्षाची असली तरी हळूहळू प्रगती आहे आणि आर्थिक प्रगती 29-30मध्ये अधिक आहे. नोकरीसाठी स्थैर्य आहे, प्रगतीचे योग आहे. परिश्रम थोडे जास्त करावे लागतील. सुरुवातीला 2-3 वर्ष म्हणजे 26-27ला परिश्रम जास्त आहे. प्रमोशनचे योग 28-29ला येतील. कार्यभार वाढेल आणि त्याचा लाभ नंतर येईल. म्हणजे हे मुलांक 6चं भविष्य आहे. तर त्यांनी आज काम करताना विचार हा करू नये की मला काय मिळतंय किंवा मला आज काय मिळणार आहे. आज कमी मिळत असलं तरी तुम्ही सातत्याने तुमच्या कामाकडे लक्ष द्या, तुम्हाला यश मिळेल. खूपच छान, मस्त. सो 6साठी पण मी आतापर्यंत जसं ऐकलंय मॅम, तर 2030 हे बऱ्यापैकी सगळ्याच मुलांकांना चांगलं आहे. काय विशेष आहे 2030 मध्ये? खूपच छान प्रश्न विचारला. 2030 हे महत्त्वपूर्ण अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. कसं होतंय ना की एक तर मुलांक 5 येतोय, तो बुध ग्रहाच्या अखत्यारीत येतं आणि बुध संतुलन साधणारा ग्रह आहे. अजून एक विषय की 2030मध्ये शनिदेव वृषभ राशीत जातील, जी शुक्राची रास आहे. तर मधल्या काळात जेव्हा मेषेत किंवा मीनेत त्यांचा प्रवास सुरू आहे, तो एका विशिष्ट संघर्ष दाखवतो. मीनेचा संघर्ष तर आपण पाहतोय. म्हणजे शनिदेव जेव्हा मीन राशीत गेले त्या दिवसापासून संघर्ष आपण पाहतोय आणि हे विषय आम्ही 2024 पासून बोलतोय. म्हणजे माझ्या 2024च्या जुलै ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे की 2026मध्ये किंवा जेव्हा गुरुदेव मीन राशीत जातील हे प्रश्न निर्माण होणार आहे. कारण जेव्हा आपण इतिहास पाहतो ना, म्हणजे आम्ही संशोधन थोडं करत असतो, तर शनिदेवांचा जो प्रवास आहे तो 30 वर्षापूर्वीचा प्रवास, हा त्यांचा मीन राशीतला त्याच्या 30 वर्षापूर्वीचा प्रवास, असं जेव्हा आपण पाहतो, एखाद वेळी आपण त्या विषयावर बोलू शकतो. आजचा विषय वेगळा आहे, पण हे सांगतं की शनिदेवांच्या मीन राशीतला प्रवास हा या संघर्षाचा आहे. मेषेचा प्रवास वेगळ्या संघर्षाचा असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा शनिदेव वृषभ राशीत जातात तेव्हा अनेकांना अनेक लाभ होतात. बरोबर, कारण ते मित्राच्या राशीत गेलेले असतात. तर त्यामुळे सुद्धा 2030 भाग्योदयाचं ठरेल आणि विशेषतः जेव्हा शनी परिवर्तन होऊन जाईल तेव्हा अधिक लाभदायक ठरेल. खूपच छान मॅम, थँक्यू सो मच. आता आपण बघूयात मुलांक 7चं भविष्य काय म्हणतंय, पुढचं पंचवार्षिक. बरं. मुलांक 7 म्हणजे केतू ग्रहाच्या अखत्यारीत येतं. मुळातच हे लोक संशोधक असतात, तटस्थ भाव असतो, आध्यात्मिक प्रवृत्ती असते, यांचे विचारच वेगळे असतात. म्हणजे राहू म्हणजे अटॅचमेंट आणि केतू म्हणजे डिटॅचमेंट. अतिशय उत्तम मुलांक म्हणजे मुलांक 7, 16 आणि 25 अशा तारखांना जन्मलेले लोक मुलांक 7मध्ये येतात, जे केतूच्या अखत्यारीत आहे. 16मध्ये 1 अधिक 6 म्हणजे 1 म्हणजे सूर्य आणि 6 म्हणजे शुक्र अधिक केतू. 25मध्ये चंद्र अधिक बुध अधिक केतू. असा हा थोडासा बदल घडत जातो. जेव्हा रवीच्या अखत्यारीतला केतू असेल, रवी अधिक शुक्र, त्यावेळी केतूची भूमिका बदलते. म्हणजे तेव्हा त्याला प्रतिष्ठा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे आणि लक्झरी पण पाहिजे. पण मुलांक 7 जो असतो ना तो शुद्ध केतू असतो. 7 तारीख जी असेल ती शुद्ध केतू. 16 तारखेला हा बदल होतो आणि 25 तारखेला त्याच्यात थोडे इमोशन्स येतात, थोडी व्यापारी प्रवृत्ती येते. पण तरी सुद्धा सर्वसामान्य गुण कायम राहतात. तर मुलांक 7साठी 2026 हे सूर्यदेवाचं वर्ष त्यांचं ज्ञान वाढवणार आहे. ज्ञानाला प्रकाश झोतात आणणं म्हणजे एखादी 7 मुलांकाच्या व्यक्तीने मागील काळात काही जर संशोधन केलेलं असेल तर 2026, 27 आणि 28 आता तो डीप संशोधन हा डीप विषय झाला. 26, 27, 28मध्ये त्याचं संशोधनाचं कार्य उंची गाठत जाईल. अनेक सेक्टरमध्ये तो यश गाठेल. त्याने जर एखाद्या कार्यासाठी टीम बिल्डिंग केली असेल तर त्याची टीम वाढत जाईल. त्यामुळे त्याला बेनिफिट आहे. आणि 2029 हे राहूचं वर्ष आहे. तिथे केतूला पूर्णत्व प्राप्त होतं. बरं, का? कारण राहू म्हणजे डोकं, केतू म्हणजे धड. आणि जेव्हा शरीर आणि डोकं एरवी 180मध्ये आमने सामने असतात, पण या वर्षाला काय होईल की वर्ष राहूचं
आणि मुलांक तुमचा केतूचा आहे, त्यामुळे त्या वर्षी त्याला पूर्णत्व प्राप्त होईल. म्हणजे केतू मुलांक असलेले 7 मुलांक असलेले व्यक्ती 2026 पासून ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करतील त्याला पूर्णत्व येण्याचं वर्ष हे राहूचं वर्ष. बरं बरं, खूपच छान. म्हणजे मोठी मोठी घटना की प्रत्येक छोट्या कामाला काही 4 वर्ष नाही लागणार आहे, पण आता आपण इथे मोठ्या नियोजनचा विचार करतोय, मोठ्या स्वप्नांचा विचार करतोय. म्हणजे एखाद्याने वास्तूचं प्लॅन केलं असेल तर ते 4 वर्षात पूर्णत्वास जाईल, किंवा जे काही मोठा प्लॅन असेल बरं तर तो मोठा प्लॅन 2029 मध्ये 7 मुलांकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या पूर्णत्वास जाईल. अर्थात त्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही, कारण भाग्य तुमचं कितीही मोठं असलं तर जोपर्यंत तुम्ही त्याला परिश्रम जोडणार नाही तोपर्यंत घटना घडणार नाही. बरोबर. कारण भाग्य म्हणजे घटना घडण्याची शक्यता निर्माण होणं. खूपच छान. आणि त्याला परिश्रम जोडले की घटना घडते. तर असं 2029 झालं आपलं. 30 सुद्धा मुलांक 7 साठी चांगलं जाईल, कारण बुधदेव आणि केतूचे व्यापारी गुण नसतात, पण 2030 मध्ये योग्य डील करणं हे त्यांना शक्य होईल. खूपच छान. त्यामुळे त्यांना ते इथे प्रगती आहे. माझी बेस्ट फ्रेंड आहे 7ची, खूप मेहनती आहे. बरं. आणि आहेत तिचे काही स्वप्न, होतीलच लवकर पूर्ण. मी तर रोज प्रार्थना करते देवाकडे. अच्छा, 7 मुलांक एका तिच्या 7 नक्की होतील, कारण खूप मेहनती प्रचंड सगळ्यांचं करणारी, पण तिची स्वप्न पूर्ण व्हावीत अशी माझी देवाकडे इच्छा आहे. लवकरच होतील. सो खूप छान मॅम, थँक्यू सो मच. खूप मोलाचं मार्गदर्शन करता आहात तुम्ही. खरंच मी तर भारावून गेली अक्षरशः. आता आपण मला ऐकून घ्यायला आवडेल मुलांक 8. मुलांक 8 शनिदेवांचा अंक. प्रचंड परिश्रम, हार्डवर्क. शनिदेव हे विश्वाचे न्यायाधीश. शनिदेव डिले करतात, डिनाय करत नाही. शनिदेवाच्या अखत्यारीत येणारा प्रत्येक व्यक्तीला भरपूर मिळतं, उशिरा मिळतं. म्हणजे कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्तीचा त्यातला सगळा उत्साह निघून जातो, मग ते मिळतं. पण शनिदेव तुम्हाला शिकवतात, प्रगल्भ बनवतात, आणि जेव्हा देतात तर परत घेत नाही. माझाच मुलांक 8 आहे. मला खूप ऐकायला आवडेल. खूपच छान. म्हणजे शुक्रदेव जेव्हा तुम्हाला देतील, आज देतील उद्या काढून देतील. आपण पाहतो श्रीमंत माणसं एकदम मोठे जातात, वर येतात, खाली येतात. म्हणजे शुक्रदेवाच्या अखत्यारीत त्यांचं पत्रिका असेल किंवा मुलांक असेल. पण शनिदेव जेव्हा देतात ते शेवटपर्यंत देतात. बर. तर शनिदेवांचं हे वैशिष्ट्य आहे, त्यांनी दिलेलं काढून घेत नाही. देताना उशीर करतात, डिले करतात, मान्य, पण थेट देतात. लेट पण थेट. तर हे शनिदेवांचं वैशिष्ट्य आहे. 2026 सूर्याचं वर्ष आहे. सूर्याच्या वर्षात शनिदेवां मुलांक असलेली व्यक्ती परिश्रम करेल आणि परिश्रम करेल. पर्यायच नाही, करतोच आहोत परिश्रम. म्हणजे हे फॅक्ट आहे. पण हे परिश्रम चंद्रदेवाच्या वर्षात फळ देतील, त्याच्यानंतर गुरुदेवांच्या वर्षात अजून फळ देतील, राहूच्या वर्षात भरभरून फळ देतील. शनी आणि राहू मित्र आहे, आणि शनी आणि बुध मित्र आहे, त्यामुळे त्या वर्षात होणारी प्रगती ही सर्वाधिक असेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना तर मुलांक 1 असेल, 3 असेल, 2 असेल किंवा 9 असेल, त्यांना 2026, 27, 28 विशेष लाभदायक. तुमचं मुलांक जर 4 असेल, 5 असेल, 6 असेल आणि 7 असेल तर 29, 30 अधिक लाभदायक. म्हणजे हे आपण एका वाक्यात सांगायचं झालं तर त्याचं नियोजन ते फक्त अधिक आणि कमी. पण सविस्तर जर समजून घ्यायचं असेल की कोणत्या वर्षात नेमका कसा बदल होईल तर ते आपण सविस्तर सांगतोय. खूपच छान मॅम, थँक्यू सो मच. माझ्याचबद्दल मला ऐकून घ्यायला खरंच आवडलं. जरी संघर्ष असला तरी सफलता आहे म्हटल्यावर संघर्षाची तर नेहमीच तयारी असतेच. हो. मुलांक 8ची व्यक्ती काय करते ना, उठते आणि कामाला लागते. दिवस संपून जातो, त्यांची कामं संपत नाही. मग दुसऱ्या दिवशी उठायच्या अगोदर त्यांना माहिती असतं आज आपण काय करायचं. डेफिनेटली मॅम, अक्षरशः माझंच सांगतात. माझा दिवस सकाळी 4:30ला सुरू होतो आणि रात्री 12ला संपतो. बापरे. एवढं, आणि दिवसभर शेड्यूल आहेच. होय होय. खूप आवडतं पण काम, असं कधी कंटाळा येत नाही कामाचा. होय, हे पण वैशिष्ट्य आहे बरं का. शनी प्रधान लोक हे खूप हार्डवर्क करतात आणि आनंदाने करतात.
कारण तुमचा मुलांक 8 असतो. शनिदेव कधी थकलेले पाहिले का आपण? नाही. नाही, खूप छान. थँक्यू सो मच. सो आता आपण शेवटच्या अंकाकडे चाललो आहोत. आता वाटचाल शेवटच्या पेक्षा आपण पूर्णत्वाचा अंक म्हणूया. पूर्णत्वाचा. कारण 9 मुलांक हा पूर्णत्वाकडे नेतो. एक सर्कल पूर्ण होतं आणि ते सर्कल पूर्ण झालं ना की पुन्हा नवीन सर्कल सुरू होतं, म्हणजे नवचैतन्य निर्माण होतं. बरोबर. तर इथे पूर्णत्व देणारा अंक हा मुलांक 9 की जो मंगळाचा आहे, सेनापतीचा आहे. म्हणजे जर आपण अंकशास्त्राचा जर विचार केला तर 1 अंक येतो सूर्याचा आणि 9 अंक येतो मंगळाचा. हा, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, राजापासून सेनापतीपर्यंत आपल्या सगळ्यांचं संरक्षण ईश्वर म्हणजे ब्रह्मांड करतंय. हो, कारण 1 ते 9 मध्ये सगळे अंक आले. 1 म्हणजे राजा, 9 म्हणजे सेनापती. म्हणजे आपल्या दोन्ही बाजूला एक संरक्षण यंत्रणा आपल्यासाठी कायमच उभी आहे. बरोबर. आणि ती उभी केली आहे ईश्वराने. आपल्याला फक्त वाटचाल करायची आहे. ती वाटचाल आपण आनंदाने केली की यशस्वी होतो. मुलांक 9 साठी हे 2026 अत्यंत उत्तम वर्ष आहे, राजाचं वर्ष आहे. कारण की मागचं वर्ष मंगळाचं वर्ष होतं, त्याचे आपण अनेक अनुभव घेतले. बरोबर आहे. आता राजाचं वर्ष आहे. राजाने सेनापतीला सांगितलं की सेनापती कधीच का कशासाठी विचारत नाही, उठतो आणि काम करतो. त्यामुळे मुलांक 9 साठी 2026 अत्यंत उत्तम आहे. त्याला एक वाटचालीला दिशा सापडेल, कर्तृत्वाला प्लॅटफॉर्म सापडेल. बरं. पण 2027 म्हणजे चंद्राचं वर्ष. आता इथे काय होतं ना, मंगळ हा सेनापती आहे, त्याला काही इमोशन वगैरे आवडत नाही. किंवा बसून गप्पा मारणं, नुसत्याच गोष्टी करणं हे मंगळाला मानवणार नाहीये. मग तिथे एक अंतर्विरोध तयार होतो की मंगळ अग्नितत्व, धडाडी, शौर्य, सेनापती, त्याला चंद्राचं वर्ष इमोशन नाही मानवणार. बरोबर. त्यांच्यासाठी ते थोडं मोठं आव्हान असेल. पण तेवढं 1 वर्ष गेलं की येईल गुरुदेवांचं वर्ष. बरोबर. 2028. मग 28 मध्ये काय होईल ना की गुरुदेवांचं वर्ष, गुरुदेव हे मार्गदर्शक आहे. सेनापतीच्या शौर्याला योग्य दिशा दाखवणारा ग्रह म्हणजे गुरु. बापरे, खूपच छान. मग ही दिशा त्याला प्राप्त होईल 2029 मध्ये, 28 मध्ये. ही दिशा प्राप्त झाल्याने मंगळ त्याचं कार्य उत्तमरित्या करेल. 30 मध्ये पुन्हा काय होईल ना, म्हणजे आतापर्यंत एकाही अंकाला आपण इतका उतार चढाव बघितला नाही जो मंगळाला दिसतोय किंवा मुलांक 9ला दिसतोय. राहूच्या वर्षात काय होईल ना की राहू आणि मंगळ, म्हणजे त्याला आपण अंगारक दोष किंवा योग म्हणतो. मंगळाच्या रागाला अजून जास्त ऊर्जितावस्था येईल. मग इथे मंगळाने मुलांक 9च्या व्यक्तीने थोडं सौम्यपणा, थोडं शांतपणा, थोडं मेडिटेशन, थोडं स्वतःवर वर्क या गोष्टी सुरू केल्या तर मुलांक 9 साठी ते वर्ष देखील प्रगतीचं ठरू शकतं. परंतु त्या वर्षी म्हणजे राहूच्या वर्षी 2029 मध्ये मुलांक 9च्या व्यक्तीने कोणतंही कार्य करण्यापूर्वी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा विचार करावा. बरोबर. आपल्यासाठी योग्य आहे का तर करावं, कारण की तेव्हा राहू त्यांच्यासमोर भ्रम तयार करेल. मुलांक 9ची व्यक्ती अगोदर कार्य करते मग विचार करते आणि मग त्यांनी जर कार्य करून टाकलं त्या भ्रमात तर त्यांचं होणारं नुकसान मोठं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके. मग येईल 2030. 2030 मुलांक 9 साठी उत्तम वर्ष आहे. मुलांक 9 म्हणजे 9, 18 आणि 27. 9 म्हणजे शुद्ध मुलांक 9 मंगळाचा. 18 म्हणजे 1 अधिक 8 रवी, शनी आणि मंगळ. आणि 27 म्हणजे 2 अधिक 7 अधिक 9. 2 म्हणजे चंद्र, 7 म्हणजे केतू आणि 9 म्हणजे मंगळ. तर हा थोडासा फरक तिथे घडून येईल. पण मुलांक 9 साठी 5 वर्ष हे या पद्धतीने आहेत. सीसॉ. ओके. प्रगती, संघर्ष, प्रगती, संघर्ष या सगळ्यातून वाटचाल केल्यानंतर 2030 गोल्डन आहेच. त्यामुळे मुलांक 9च्या व्यक्तीने फक्त 2029 वर थोडं जास्त जागरूक राहावं. निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायच्या भानगडीत पडू नये. म्हणजे आपण इतरांना सगळ्यांना सांगितलं करा, पण मुलांक 9च्या व्यक्तीने विशेषतः राहूच्या वर्षात
गुंतवणूक करण्यापूर्वी 3 वेळा विचार करावा, कारण ते वर्ष त्यांच्यासाठी थोडं कठीण आहे. म्हणजे कठीण काळात सौम्य निर्णय त्यांनी घ्यावे. अशा पद्धतीने 1 ते 9 मुलांकासाठी हे जे 5 वर्ष आहे त्याच्या फलिताची ही शॉर्ट दिशा झाली. खूपच छान. 1 ते 9 आपण सगळेच नंबर्स बघितले आहे अंकशास्त्रानुसार, आणि सगळ्यांना सगळं कळलं असेल, व्यवस्थित सगळे फॉलो पण करतील. आतापर्यंत आपण सगळ्या 9 अंकांचं बघितलं, परंतु या सगळ्या 9 अंकांना कुठेतरी अपडाऊन्स आहेत. तर यांच्यासाठी अचूक उपाय पूर्ण 1 ते 9 अंकाला मॅडम सांगणारच आहेत. शेवटपर्यंत तो व्हिडिओ नक्कीच बघा, आणि तुम्हाला जे उपाय सांगितले जातील ते अगदी अचूक असणार आहेत. केल्यानंतर तुम्हाला 100% फलित मिळणार आहे. सो मॅम, मला असा एक प्रश्न पडला आहे की जसा आपला सगळ्यांचा मुलांक भाग्यांक आहे, तसा भारताचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा आहे का, किंवा होय. त्यांच्यावर सुद्धा काय परिणाम होणार आहे? होय, होय. कारण आपण मागच्या वेळेला बोलला होतात की मोठं राजकीय व्यक्तिमत्व हरपेल, आणि त्याप्रमाणे घडलं होय. सुद्धा आहे. कसं झालं ना की 2026 हे वर्ष रवीच्या अखत्यारीत आहे, पण गुरुदेवांचं जे अतिचारी गतीचं भ्रमण किंवा शनीचं मीन राशीत आगमन, ते ज्या दिवशी मीन राशीत आले शनिदेव त्या दिवशी असलेलं ग्रहण, तिथे असणारे अनेक ग्रह, हा सगळा प्रभाव आपण पाहत होतो. नैसर्गिक संकट, अपघात, राजकारणात उठणारा गदारोळ, आजपर्यंत आपण राजकारणात जे जे प्रकार पाहिले नाही ते, मोठे राजकीय व्यक्ती, मोठे कलाकार यांचे अपघात किंवा मृत्यू, हे सगळं आपण पाहिलं होतं. कारण 2026 हे वर्ष त्या दृष्टीने होतं. म्हणजे माझं असं वाक्य होतं की 2025 कठीण होतं, 2026 त्याहून अधिक कठीण असेल. तिसऱ्या महायुद्धाचं व्यासपीठ या वर्षात तयार होण्याची शक्यता आहे. एक लक्षात घ्या, इथे ग्रह शक्यता निर्माण करतात, त्याच्यावर क्रियामान कर्माचा फरक पडू शकतो. तेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षावरही आपण बोललो होतो की त्यांची पहिलं कार्यकाळ आणि दुसरा कार्यकाळ याच्यात का फरक पडला. बरोबर आहे. कारण त्यांनी आत्ता जी शपथविधी घेतली त्यामुळे तिथे फरक पडला. तर आत्ता जर आपण भारताचा विचार केला तर भारताची पत्रिका ही 15 ऑगस्ट 1947. मग 15 ऑगस्ट म्हणजे मुलांक येतो 6, शुक्रदेवाच्या अखत्यारीत येतो. आणि भाग्यांक जर विचार केला तर 15 + 8 म्हणजे 6 + 8 14 + 10 24, 47 चे 4 28 + 7 35 म्हणजे 8. भाग्यांक झाला 8. म्हणजे मुलांक 6, भाग्यांक 8. आता कसं होतं ना, भाग्य घडवणारा ग्रह म्हणजे शनी. भारताने स्वतःच्या परिश्रमानेच प्रगती केलेली आहे. बरोबर. हळूहळू प्रगती होत गेली आहे. सुरुवातीचा काळ, त्यातला संघर्ष, त्याच्यानंतर सातत्याने भारताने केलेले परिश्रम आणि हळूहळू केलेली प्रगती, ही भारताची वाटचाल राहिलेली आहे. शनिदेवाने आता भारताला खूप दिलं आहे, आणि शनिदेव देतात ते थेट देतात. पण गुरुदेवांची ही जी अतिचार गती आहे ती आपल्याला युद्धजन्य परिस्थिती दाखवते, किंवा महाभारताच्या काळात ही परिस्थिती होती. आणि अजून म्हणजे एकाच गोष्टीवर आम्ही ती घटना सांगत नाही, 2-3 गोष्टींचा जर विचार केला तर भारतासाठी 2026 आव्हानात्मक आहे. ओके. किंबहुना महाराष्ट्राचा जरी आपण विचार केला तर महाराष्ट्रासाठी सुद्धा आव्हानात्मक आहे. कारण एक मुलांक 1च्या अखत्यारीत हे वर्ष येतं 2026 सूर्याच्या अखत्यारीत. आणि आता आपण सूर्य आणि शनी पितापुत्र असले तरी त्यांच्यात 1 नंबर शत्रुत्व आहे. महाराष्ट्राची कुंडली ही 1 मे 1960ची आहे. 1 मे म्हणजे 1 हा सूर्याचा मुलांक झाला की जी सकारात्मक बाब आहे. पण भाग्यांक जेव्हा आपण पाहतो तेव्हा 1 + 5 6 1960 म्हणजे 6 + 10 16 + 6 बरोबर 22 म्हणजे आलं 4. मग राहू आणि सूर्य यावर्षी महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ते आपण पाहतोय. सुरुवातच झाली अशी सर्व आघाड्यांवर. आणि म्हणजे अपघातजन्य परिस्थिती आहेत. राजकारण आजपर्यंत कधी नव्हे या पद्धतीने चाललंय. कोण कोणत्या पक्षात आहे, कोणत्या 2 पक्षांची कुठे युती आहे, कुठे ते विरोधात आहे, ते कळायला मार्ग नाही आहे. मी माझ्या मागच्या एका पॉडकास्टमध्ये हे सुद्धा सांगितलं होतं, कोण कोणाच्या युतीत आहे आणि कोण कोणत्या पक्षात आहे हे पटकन आठवणार देखील नाही.
कारण की एका ठिकाणी ते युती करताय, दुसऱ्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. कलाकारांसाठी कठीण आहे. त्याच्यानंतर राजकीय नेत्यांचे अजून मोठे 2 राजकीय नेत्यांचे अपघात होण्याची, किंवा अपघात शब्द नाही वापरत मी, पण त्यांच्यासाठी काळ संकटाचाच आहे. महाराष्ट्रातल्या एक महाराष्ट्र पातळीच्या आणि एक भारत पातळीच्या नेत्याचं मोठं संकटाचा काळ आहे. म्हणजे हा काळ अनेकांना त्रासदायक आहे, काही व्यापारी वर्गाला सुद्धा त्रासदायक आहे. पण एक निश्चित की संघर्ष आहे. मुलांक 4 आहे. जसं आपण आता मुलांक 4 बद्दल बोलत होतो तेव्हा 26, 27, 28 संघर्षाचा आहे, पण 2029 आणि 30 खूप मोठ्या प्रगतीचा आहे. तर महाराष्ट्र प्रगती करणार आहे. अजून एक गंमत जर आपण पाहिली ना, तर महाराष्ट्राच्या पत्रिकेत आता केतूची महादशा आहे. ती संपली ना की महाराष्ट्राला शुक्र ग्रहाची महादशा लागणार आहे, की जी प्रचंड प्रगतीदायक आहे. कारण महाराष्ट्राच्या पत्रिकेत शुक्र ग्रहाची बैठक खूप उत्तम आहे. भारताला मंगळाची महादशा सुरू आहे. मंगळानंतर भारताला पण जी महादशा लागणार आहे ती उत्तम आहे, भारताच्या पत्रिकेसाठी सकारात्मक आहे. त्यामुळे भारताची सुद्धा प्रगती होणार आहे. पण हा जो कठीण काळ आहे आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, इथे आपली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदारी देखील असते. काही कर्तव्य आपले राज्याप्रती असतात, काही देशाप्रती असतात. आपण शांतपणे ते करावे. आपला राज्य पण प्रगती करेल, देशही प्रगती करेल. परंतु हो, हे वर्ष कठीण आहे का? आहे. अपघात होतील का? होण्याची शक्यता आहे, किंबहुना बऱ्यापैकी मोठी शक्यता आहे. बऱ्याच उलथापालथी होतील, बरेच संकट येतील, नैसर्गिक आपत्ती येतील, कृत्रिम आपत्ती येतील. या सगळ्या संघर्षातून वाटचाल करून आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला पुढे जायचं आहे. बापरे. मी असं पण ऐकलं होतं मॅम की पैसे जवळ ठेवावे लागतील किंवा असं काहीतरी मार्च एप्रिल मध्ये असं काहीतरी आहे. कसं होतं ना की जेव्हा काळ संकटाचा आपल्याला दिसतोय आणि जे ग्रह गोचर करतायत ते आम्ही मुलांकावरून एवढे मोठे विषय बोलत नसतो, बोलू पण शकत नाही. पण वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे आम्ही हे सांगू शकतो की येणाऱ्या काळात किमान काही पैसे, खूप असं नाही, पण आपल्या बेसिक रिक्वायरमेंट असतात, किंवा किमान पैसा बाळगून ठेवणं. तुमची जी गुंतवणूक आहे ती डिवाईड करणं, म्हणजे काही सोन्यात, काही चांदीत, काही बँकेत, काही प्रॉपर्टीमध्ये ती डिवाईड करणं, योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक ठेवणं हे गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे लिक्विड कॅश ज्याला आपण म्हणतो, ती प्रत्येकाने किमान काहीतरी बाळगावी. खूप घाबरून जाऊ नका, खूप काही कोसळेल असं नाही, पण हो, संकट येणार आहे. आणि संकटाचे काही प्रसंग असे असतात की जेव्हा लिक्विड कॅश महत्त्वाची ठरते, ते येण्याची शक्यता आहे. म्हणून मर्यादित प्रमाणात लिक्विड कॅश जवळ ठेवा. खूपच छान मॅम. सगळ्यांनाच काळ समजला आहे. सगळ्यांनी आता लक्षपूर्वक, आपलीही खरंच जबाबदारी आहे की आपण काय करायला हवं. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा की देश आणि राष्ट्र आणि आपलं राज्य, आपल्या सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा काहीतरी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. सो थँक्यू सो मच मॅम. खूप छान सांगितलं. आता जाता जाता आम्हाला जरा उपाय सांगितले तर खूप आवडेल. मी या सगळ्या विषयात उपाय हा विषय विसरूनच गेली होती. उपायशास्त्रामध्ये आज मी तुम्हाला सगळ्यांना एक कॉमन उपाय सांगणार आहे की जो सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे, सर्व मुलांकांसाठी. आपण आज वर्षाप्रमाणे उपाय सांगू. म्हणजे 2026 सूर्याचं वर्ष. सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यावं. आदित्य हृदय किंवा आदित्य हृदय स्तोत्राचं वाचन करावं. सूर्य तुम्हाला आशीर्वाद देतील. 2027 मध्ये चंद्राचं दर्शन घ्यावं. रात्री चंद्रप्रकाशात 2 मिनटं 5 मिनटं बसावं. ओम सा सोमाय नमः एवढा सोपा चंद्राचा मंत्र आहे, त्या मंत्राचं जप करावं. 108 वेळा केलं तर उत्तम. ओम सा सोमाय नमः. नाही जमलं 21 वेळा करा, नसेल जमत 11 वेळा करा, पण करा. कारण ते वर्ष चंद्राचं असेल. चंद्राला जेव्हा आपण आठवण काढतो, मातेची जेव्हा आठवण काढतो, आईची सेवा करा, तुम्हाला उत्तम फळ मिळेल. त्यानंतर सगळ्या मुलांनी जेव्हा गुरुदेवांचं वर्ष असेल, अर्थात 2028, त्या वर्षी गुरु समान सगळ्या व्यक्तींचा आदर करावा. चुकूनही त्यांचा अपमान करू नये.
मोठे आजोबा असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील त्यांची सेवा करण्याची संधी शोधावी, सेवा करावी, परिश्रमी लोकांना सहाय्य करावं. त्याच्यानंतर 2029 राहूचं वर्ष. जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असले, परिश्रमी वर्ग असले, सरकारी ऑफिसर असले, त्यांच्याशी योग्य पद्धतीने व्यवहार करावा. राहूचा मंत्र आहे ओम रा राहवे नमः. तो साधारणपणे संध्याकाळी 6 वेळा म्हणावा. बरं. हां, सगळ्या मुलांकाच्या व्यक्तीने. त्यानंतर येईल वर्ष बुध ग्रहाचं. बुध, ओम बुधदेवताय नमः किंवा ओम राम ब्रीम रोम सह बुधाय नमः असं जप करू शकता. तृतीयपंथी व्यक्तींना दान द्यावं. ते वर्ष येण्यापूर्वीच तृतीयपंथी व्यक्तींना दान देऊन द्यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा नकारात्मक बोलू नका. एखाद वेळी तुम्ही काही दिलं नाही, दान दिलं नाही, मग ते कोणीही असो, वडील असो, सूर्यासाठी वडील, चंद्रासाठी आई, काही केलं नाही तर नुकसान होत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांचा अपमान करतात तेव्हा तुम्ही त्यांचं वर्ष स्वतःसाठी खराब करून घेता. बरोबर. त्यामुळे सगळ्या मुलांकाच्या व्यक्तीने त्या वर्षात ते नातं, त्या व्यक्ती जपाव्या, त्यांचे मंत्र म्हणावे. थेट उपाय तुम्हाला प्राप्त होतील, बदल होईल, आयुष्य सुखद होईल, सुखकर होईल. आपल्या ऋषीमुनींनी हे शास्त्र मानवी आयुष्य सुखद आणि सुखकर करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्याचा उपयोग होईल. मॅम, मी खरंच खूप खूप आभारी आहे. खूप छान माहिती तुम्ही दिली आणि सगळ्यांना ती पटली असेल, रुचली असेल, कारण ती तेवढी ऑथेंटिक आहे. कारण माझ्यावरून मी सांगते की ज्या 2 गोष्टी तुम्ही मला सांगितल्या आहेत त्या तंतोतंत माझ्यासोबत जुळत आहेत, प्रेक्षकांना सुद्धा जुळणारच असतील. तुमचे खूप खूप आभार. एवढा अनमोल तुमचा वेळ दिला आणि सगळ्यांना मार्गदर्शन केलं. तुमचेही खूप आभार, प्रेक्षकांचेही आभार. ते पूर्ण वेळ थांबले, ते कमेंट करत आहेत. आणि मला सुद्धा तुमच्या प्रेक्षकांना भेटायला आवडतं. मागच्या वेळी त्यांनी ज्या कमेंट केल्या होत्या आपल्या पॉडकास्टच्या खाली त्या सुंदर होत्या. त्यामुळे तुमच्या अशा सुंदर सुंदर कमेंट आम्हाला प्रेरणा देतात, जळगावहून पुण्याला यायला भाग पाडतात. नक्कीच. आणि तुम्हाला भेटायची संधी मी नेहमीच शोधेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. थँक्यू मॅम. सो अशा प्रकारे सगळ्या 1 ते 9 मुलांक, त्यांचं भविष्य आणि त्यांचं पुढचं 5 वर्षाचं भविष्य मॅमने आज सांगितलेलं आहे. नक्कीच सगळ्यांनी बघा आणि कमेंट करा काय तुम्हाला वाटतंय. तुम्हाला काही उपाय अजून हवे असतील तर कमेंट करा. वेळ असला तर मॅम नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार आहेत. आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नॉलेजेबल पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.